वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी। आणि जर तुम्ही माझ्या या उबल्या हुव्या अंड्याच्या फेसवरून ओळखू शकत असाल तर मी आत्ताच उठली आहे आणि हा आहे माझा चहा। खूप क्यूट कप आहे, मला आजच दिसला, मम्मीने ठेवला होता आतमध्ये कोणत्या मेहमानसाठी आय डोंट नो, पण मला दिसला तर मी घेतला। आणि आज हा जो व्हिडिओ आहे हा व्लॉग होणार आहे। आज आहे सॅटर्डे, वीकेंड आहे, तर काहीतरी तर मजा होणारच आहे। बाय द वे आता मम्मी आणि पप्पा पिऊचा रिझल्ट घ्यायला गेले आहे। जे मार्क्स आम्हाला ऑलरेडी माहिती आहे, म्हणजे त्यांना पेपर्स दाखवले होते, सो ठीक आहे, म्हणजे इतकं काही नाही, आता फॉर्मॅलिटीसाठी फक्त रिझल्ट घ्यायला गेले आहे। बट येस, मी चहा पिते आणि आज मी बनवणार आहे केक। ओ माय गॉड, मला खूप दिवसांपासून केक खायची इच्छा होत होती आणि फायनली आज मी बेक करणार आहे, सो ते पण मी तुम्हाला दाखवणार। सो येस, या व्लॉगमध्ये मजा येणार की नाही आय डोंट नो, बट मजा तर येणार। सो येस, हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। तुम्हाला तर माहितीच आहे, माझं घर हे गायनॅक बनलेलं आहे। गायनॅक बनलाय म्हणजे हॉस्पिटल बनलेलं आहे, जिथे कबूतर लोक डिलिव्हरी करून जातात। तर एक डिलिव्हरी झाली आणि ते अंड फुटलं पण आहे, त्यातून बच्चा पण निघाला, तो माझ्या समोर आहे, मी तुम्हाला दाखवते, थांबा। तो 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 जो दिसत आहे का तुम्हाला तिथे, आता माझा बोट फोकस होत आहे, बट तिथे बघा, इतका क्यूट तो बसला आहे बिचारा। काल रात्री मी बसली होती आणि मला आवाज आला बाल्कनी मधून आणि मी उघडलं तर बघितलं तर तो होता, खाली आला होता। सो खूप मजा येते आणि तो कधी पण घरात येऊ शकतो आणि मग फॅन वगैरे सुरू असतो तर त्याला काही त्रास वगैरे होऊ शकतो, म्हणून मग आम्ही बाल्कनीचं दार पण उघडत नाहीये। बट आता तुमच्याशी बोलायला मी उघडलं होतं, आता परत बंद करून ठेवते। मॉर्निंग ॲफर्मेशन्स लिहून काढणे किंवा जस्ट म्हणणे किती जास्त इम्पॉर्टंट आहे आपला डे सुरू करायच्या आधी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। त्याने आपला डे एकदम पॉझिटिव्ह जातो आणि आपल्याला ॲक्च्युली कसा डे घालवायचा आहे ते आपण ठरवू शकतो। आणि डे प्लॅनिंग करणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। सो इथे मी माझी टू डू लिस्ट बनवली आणि सॅटर्डे होता, बट हा वर्किंग सॅटर्डे होता माझ्यासाठी। आणि मग मी गेली आंघोळ करायला। ना की जी फॉर गौरी सुद्धा होतं हे तुला माहितीच नाही। हॅलो, तुम्हाला मी तशीच दिसत असेल पण दुपार झाली आहे आणि आता मी बनवत आहे केक। तर ना माझ्या घरी इसेन्स नव्हतं, मला व्हॅनिला इसेन्स पाहिजे होतं। मग माझ्या घरी गाडी पण नाही आहे, मम्मी पप्पा घेऊन गेले, तर मी गेली खाली, कारण की बिल्डिंगच्या खालीच आहे दुकान। तिथनं मी इसेन्स घेऊन आली, लिफ्टमध्ये बसली आणि बस अशी फर्स्ट फ्लोअरला पोहोचलीच तर मला आठवलं की शिट, माझ्या घरी तर एग्स पण नाही आहेत। मग मी परत तशीच खाली जाऊन घेऊन येऊ शकली असती, पण मी काय केलं, मी पिऊला घेऊन गेली, कारण म्हणजे मी तिला म्हणत होती की तू जा, पण ती काय बोलली की तू पण माझ्यासोबत आहे। मग आम्ही दोघी गेलो परत आणि आता मी एग्स घेऊन आली। आता मी करणार आहे केक आणि मी लंच पण नाही केला, बाय द वे 4 वाजले आहे, मी लंच पण नाही केला कारण की मी 12 वाजता ब्रेकफास्ट केला, मॅगी खाली, इतकी यम्मी बनली होती, तर मला काही भूकच नव्हती आणि आता पण नाही आहे तशी। पण बघणार, मी एखादी चपाती खाणार, नाहीतर मग बस मी केक खाणार। मला खूप जास्त खुशी होत आहे की मी केक बनवत आहे, कारण की खूप दिवस नंतर मी केक बनवत आहे आणि खूप दिवसांच्या नंतर मी घरचा केक खाणार आहे। सो चला केक बनवूया, लेट्स बेक। वाव, मला असं बेकर बनायची खूप इच्छा आहे पण बनवू शकत नाही, पण होम बेकर स्वतःसाठी स्वतः बनवून खाणारी मी बनवू शकते। सो लेट्स गो। इतका पसीना येत आहे मला, बट हा आहे माझा क्यूट मोल्डच म्हणू ना। ए पिऊ, हा
केक बनवतो तो मोल्डच असते ना. तर हा आहे मोल्ड आणि हा हार्ट शेप मध्ये आहे आणि राऊंड शेपचा पण आहे पण तो नाही दिसला. सो आज मी हार्ट शेपचा केक बनवणार आहे. हे बाय द वे हे नवीन आलेलं आहे. राउटर लागलाय माझ्या घरी आणि आता मी दिन रात सुबह शाम फक्त आणि फक्त टीव्ही वरती लाफ्टर शेफ बघत असतो कारण की खूप मजा येते, खूप जास्त मजा येते. सो ते आता तुम्हाला दिसत राहणार जेव्हा पण मी असे किचन मध्ये व्हिडिओ बनवणार तेव्हा. सो प्लीज त्याला इग्नोर करत जा, तुम्ही माझ्यावर फोकस करत जा. आणखी एक बात सांगायची की मी ओव्हन वाला केक बनवत नाहीये, मी बनवत आहे कुकर वाला केक. कारण की मायक्रोवेव्ह आहे पण आणि मला ते यूज पण करता येतं आणि त्याच्यामध्ये मी केक पण बनवलाय. पण मला कुकरच्या केकची टेस्ट खूप जास्त आवडते मायक्रोवेव्ह पेक्षा, माहिती नाही का. आणि मला कुकरचा केक खायचा आहे आज, त्याच्यामुळे मी कुकरवाला केक बनवणार आहे जो खूप जास्त इझी असतो. म्हणजे मायक्रोवेव्हचा पण इझीच आहे, सेमच प्रोसिजर आहे. बट हा बनवूया आणि मग थोडासा याला वेळ लागतो मायक्रोवेव्ह पेक्षा पण ठीक आहे. 45 मिनिट्स किंवा 1 आवर मध्ये होऊन जातो. तर एकदम ऑथेंटिक केक बनव, ऑथेंटिक नाही एकदम असा घरगुती केक बनवणार आहे मी आणि तो खूप जास्त यम्मी लागतो. माझ्या केकची रेसिपी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली नाही आहे. बट जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार. पण मी ज्या मोल्डमध्ये आणि ज्या कुकरमध्ये केक बनवणार होती, ॲक्च्युली मोल्ड तर तोच यूज केला बट कुकर त्या मोल्डसाठी खूप छोटा झाला. त्यामुळे गेस करा मी कशात केक बनवला. इडलीच्या पात्रात केक बनवला, तरी पण इतका स्पॉन्जी आणि इतका यम्मी केक बनला होता आणि म्हणून मी तो तेव्हाच्या तेव्हाच अख्खा केक मी आणि पिऊनी मिळून खाऊन घेतला. नेक्स्ट डे होता संडे आणि संडे म्हटलं म्हणजे हेअर वॉश डे आणि मी हेअर वॉशच्या आधी हेअर ऑइलिंग करते. इथे मी युजली 2 तास आधी हेअर ऑइलिंग करते कारण की आदल्या रात्री मी हेअर ऑइलिंग करायला विसरून जाते. पण दोस्तो तुम्ही असं बिलकुल करू नका. तुम्ही आदल्या रात्रीच हेअर ऑइलिंग करा आणि मस्त रात्रभर ते ऑइल तुमच्या केसांमध्ये मुरू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मस्त हेअर वॉश करा आणि मग बघा तुमचे केस किती हेल्दी होऊन जाणार. तर संध्याकाळी मी, मम्मी आणि पिऊ गेलो होतो शॉपिंग करायला. पिऊसाठी आम्हाला कपडे घ्यायचे होते आणि मला माहिती नाही बट मला आज कॉर्पोरेट गर्ल बनून जायचं होतं म्हणून मी फुल फॉर्मल आउटफिट घालून गेली. आय गेस मी माझा तो कॉर्पोरेट वाला टाइम मिस करत होती बट मला खूप मस्त वाटलं असं छान रेडी होऊन जायला. आणि खरं सांगायचं झालं तर मी तिथनं काहीच घेतलं नाही पण मम्मी आणि पिऊनी कपडे घेतले आणि मग तिथून आम्ही गेलो डिनर करायला. हॅलो, मी त्या दिवशी शॉपिंग करून घरी आली आणि मग मी तुम्हाला दाखवलंच नाही आणि काही बोलली पण नाही. तर मी काय काय शॉपिंग केली ते दाखवून देते आणि मग हा व्लॉग आपण एंड करू. आणखी एक बात की यातलं काहीच मी माझ्यासाठी घेतलं नाहीये, हे पिऊसाठी आणि माझ्या मम्मीसाठी आहे. सो मी घालून दाखवणार नाहीये. म्हणजे हो मी फ्युचरमध्ये घालणार आहेच पण आता दाखवत नाहीये. सो पहिले तर आम्ही गेलो होतो ट्रेंड्समध्ये आणि तिथूनच सगळं घेतलं. हे पिऊनी घेतलं आहे स्वेटशर्ट म्हणू शकतो आणि हे पूर्ण असं याला काय म्हणतात, हायनेक नाही आहे बट इथपर्यंत असं गळा बंद आहे पूर्ण आणि ब्लू आणि बेज कलरचे असे स्ट्राइप्स आहेत त्याच्यावरती आणि फुल स्लीव्स आहे. सो खूप मस्त क्वालिटी आहे, खूप 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 मस्त क्वालिटी आहे. याची प्राइस यार प्राइस वाईज मला माहिती नाही, आठवत नाही पण हे इथे लिहून आहे 699 आहे याची प्राइस. नेक्स्ट हां, हे मी म्हणजे की पिऊसाठी घेतलं आहे पण मी जास्त घालणार आहे. सो हे आहे एक शर्ट, हे 899चं आहे आणि याची साईज आहे XS आणि तरी पण खूप 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 मोठं आहे हे. तर इतकं छान आहे, इतकं क्लासी वाटतं हे शर्ट, खूप मस्त आहे. त्यामुळे मग आम्ही हे घेतलं. आणि लास्ट चीज जी काय म्हणते घातलेले आहेत हे ऑलरेडी कपडे पिऊने आता आणि हे सगळे उलटे करून ठेवले आहे आणि त्याच्यामुळे मी सरळ करत आहे आता. ओके, लास्ट पिऊसाठी जी चीज घेतली आम्ही ती आहे अगेन एक स्वेटशर्ट पण ह्याचा आणि याचा कपडा खूप डिफरंट आहे. त्याचा खूप छान आणि एकदम सॉफ्ट आहे, हा थोडा पतला आहे आणि हे मला इतकं आवडलं नाही बट तिला आवडला, तिला घालायचं आहे सो तिने घेतलं. ग्रे आणि व्हाईट कलरचं आहे, अगेन फुल स्लीव्स. ते जे होतं ना ते क्रॉप्ड होतं, हे फुल आहे लॉंग. तर हे थर्ड चीज घेतली आम्ही आणि मम्मीसाठी आम्ही घेतला आहे एक कॉर्ड सेट. हा
इतका सुंदर. आणि आय गेस याचा हा सिल्क मटेरियल आहे आणि याची प्राइस आहे 899 मध्ये. तुम्हाला पुन्हा एक म्हणजे 2 पीस मिळाले, पुन्हा आउटफिट तयार झालं. खूप छान आणि क्वालिटी पण खूप मस्त आहे. याची प्रिंट पण मला खूप आवडली, एकदम मिनिमल आणि याचा कलर पण खूप मस्त आहे, रॉयल ब्लू. तर ही एक कुर्ती आहे, मला वाटते 3/4 स्लीव्ज आहे इथपर्यंत आणि याच्या खाली आहे स्ट्रेट लेग पॅन्ट्स. सो सेम कलर सेम प्रिंट सगळं दोन्हीवर, बट खूप छान आणि खूप क्लासी दिसतं ते घालून. सो ही सगळी शॉपिंग होती जी आम्ही केली आणि मला तिथलं काही आवडलंच नाही, सो म्हणून मी काही केली नाही. बट येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर या व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप 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 थँक्यू. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय दोस्तों.